आज तारीख आहे 25, 12 वाजून गेलेले आहेत रात्रीचे. ऑब्वियसली तुम्ही बघताय आत्ता रात्री 12 वाजता आम्ही ट्रिप चालू करणार आहे. तर तुम्हाला एकदा गाडीची कंडिशन दाखवतो कशी भरलेली आहे. प्रत्येक ह्याच्यात आम्ही 1-1 लिटरच्या बाटल्या भरून ठेवल्या आहेत पाण्याच्या. त्यानंतर इथे बघाल वेट टिश्यू पेपर सगळ्या गोष्टी गचगचून अशा भरलेल्या आहेत. बॅग्स बघाल सगळं म्हणजे मागचं अख्खं कंपार्टमेंट पूर्ण बॅग्सने भरलेलं आहे. सीट काय पाडलेलं वगैरे नाही आहे. तिसरा पॅसेंजर नसल्यामुळं आता या गोष्टीचं काही टेन्शन नाही राहणार. डिग्गी खोलून दाखवू शकणार नाही कारण की बऱ्यापैकी सामान बसले. लॅपटॉप वगैरे सगळं आहे नॉर्मल. तरी पण इथे ट्राय करतो पाण्याची बाटली पकड रे. इनकेस जर का पडली तर पडणारच होती. तर एक मोठी सुटकेस, त्यावरती शूज, थोडेफार इकडचे तिकडचे थोडेफार बॅग्स. चल लगालो. स्लीपिंग बॅग वगैरे भरपूर असं सामान भरलेले. नाही बसणार, बसले लॉकवर गेले. ओके, सगळं सामान व्यवस्थित बसलेले. आता आमची ट्रिप चालू होईल. फक्त 8.5 किलो बसलाय. तर आत्ता CNG आम्ही भरलेला आहे आणि 8.57 किलो CNG बसलेलं आहे गाडीमध्ये. तर आता कात्रज घाटातून डायरेक्ट पुढे शेल पेट्रोल पंपाला थांबणार. शेलला टाकी फुल करणार आणि कोल्हापूरला महालक्ष्मीला. आता कोणतं विपावर टाकता ना, तेच टाकायचं. तेच म्हणतात तेच टाकायचं, दुसरं नाही टाकायचं उगाच. गाडी एकदम हलून ऑलरेडी अर्धी टाकी भरलेली गाडी. अराउंड 20 तर यायला पाहिजे. 37ची टाकी आहे ना. अरे बापरे, 1 लिटर बसवलं की हलून. बस एवढं आता कट टू कट म्हणजे आवडून जाईल. बस तेवढं खाऊन जात. नाही अरे नको, जास्त वर पण नाही करायचं. बस झालं, रील बाहेर. किती बसलं? 18, 2 लिटर एक्स्ट्रा बसलं. बघ जरा, बसले की ऑलमोस्ट फुल. मित्रांनो, वाजलेत रात्रीचे 1:30. आत्ता शार्प 1 वाजता आम्ही शेल पेट्रोल पंपावर पूर्ण विपावरचं पेट्रोल टाकलेलं आहे. त्यानंतर आत्ता गाडी किलोमीटर किती चालली? CNG टाकल्यानंतर किती किलोमीटर चालली आतापर्यंत? 38 किलोमीटर्स. 38 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि आता ही जर्नी कंटिन्यू करणार आहे एकदम व्यवस्थित मध्ये. चला, तो आत्ता मी एक काम करतो, आता मी झोपतो कारण की हा 1 शॉट कोल्हापूरपर्यंत मारणार आहे. कोल्हापूरनंतर बँगलोरपर्यंत पण आज ड्रायव्हर कंटिन्यू करेल. त्यानंतर बँगलोरपासून पुढे केरळपर्यंत मी कंटिन्यू करणार आहे. तर ऑल्टून अशी गाडी चालवण्यात येणार आहे. तर आत्ता वाजलेत सकाळचे 4:45. ॲक्युरेट 4:45 वाजलेत ॲक्युरेट. आणि पोचलो तर आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये. चप्पली तास काढून पटकन नाच जाऊन येऊ. एक प्रवास. अरे बापरे, काकड आरती चालू आहे.
5:30 पण नाही, 5:15 वाजले. 5:15 वाजता आता आमचं कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून आम्ही थेट बँगलोरच्या दिशेने वळतोय. आता इथून बँगलोर अराउंड आहे. हा एक रूट असा आहे आणि हा इकडून बाहेरून फिरून दाखवतोय. आय डोंट नो वाय. ठीक आहे ना, मग इथून पुढे आतला किती असेल? जास्तीत जास्त 700 असेल, 700 असेल. 600 किलोमीटर, 550-600 जे मी म्हणलो 700 किलोमीटर असेल. आता गाडी किती चालली? 232 किलोमीटर. येस हो. ठीक आहे. तर ठीक आहे, आता मी परत एकदा झोप काढेल कारण की नंतर परत मला गाडी चालवायची आहे. आदित्यने काल रात्रभर गाडी चालवली. आदित्यला जिथं कंटाळा येईल तिथं आम्ही आलटी-पलटी मारणार. गाडी रिवर्स मारते. स्पीड दाखवले डिस्प्ले किती येतो? स्पीड बघ ना डिस्प्ले किती येतो? 23. टॉप स्पीड आहे का रिवर्सचा? नाही काय बघू द्या. हां टॉप स्पीड आहे 23 किलोमीटर रिवर्सचा टॉप स्पीड आहे. ओके, नवीन गोष्ट आज कळाली. भाई कभी कभी करना पड़ता है. 20 किलोमीटर पूर्ण टर्न है. ओके, भाई ने डाल दिया पूरा हाईवे पर ऑलमोस्ट. आता इथून जवळजवळ 2.5 किलोमीटर लांब आहे. आता CNG भरायला आम्ही ऑलमोस्ट आलोय 2 किलोमीटर आत गावात. 2.5 किलोमीटर आत आलोय. आता 2.5 किलोमीटर परत बाहेर जाणार. हे चालत राहणार जोपर्यंत आता CNG वर चालवायची म्हणले की. इथं माझं कम्प्युटर व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या फाईल वगैरे बॅकअप देतोय. आणि हा महाराज मौसम असताना, रस्ता सरळ असताना, 100ला गाडी क्रूज करत असताना, 90ला गाडी चालू आणि शेव खात असताना. आलू भुजिया आहे. तर आत्ता आदित्यने जवळजवळ 740 किलोमीटर गाडी चालवली आहे. आता तिथून पुढे त्याला झोप आल्यामुळे मला गाडी हँडओव्हर केली. आता इथून मला फक्त 145 किलोमीटर गाडी चालवायची आहे. बँगलोरमध्ये आम्ही पहिला स्टॉप घेतो आहे. आंघोळ करून तसंच परत ओव्हरनाईट गाडी चालवणार आहे. तर आत्ता आलं रामेश्वरपर्यंत. तर रामेश्वरला आत्ता 3 वाजता मंदिर खोलणार आहे. आत्ता मंदिराच्या बाहेर आहे. आत्ता तुम्ही बघू शकता 3 वाजता एंट्री चालू होणार आहे. हे आहे ईस्ट टॉवर एंट्रन्स. तर थोडा वेळ थांबावं लागेल. मंदिरात फोन किंवा कॅमेरा अलाउड नाही आहे. आता इथं लॉकरला फोन
22 नंबर कोडी तीर्थ, 22 नंबर कोडी तीर्थ. भगवान का अभिषेक जल काशी से गंगा जल में रामेश्वर में शुद्ध जल, ये मंदिर का कुआं है. ये बगड़ा से भोजन वाला अंदर की सेवा करता है. पहले नहाने का थोड़ा पानी पीने के लिए सर्व मंगल मंगल मंदिर पे ना गीतों का नाम का झड़ा लगे डालना, उसमें डालना माता पिता दादा दादी का डालना, रामेश्वर भगवान प्रार्थना करके डालना. अपना पानी माता को पिता को अधिपति साथ में डालना, अधिपति साथ में डालना. सर्वे नाम शिवना भवन्तु यदा सत्यभोजनरस्तु. ओम नमो भगवती नारायणी गंगे च यमुने च सेव गोदावरी नर्मदा सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं रामेश्वर कोटि गंगा तीर्थ यात्रा करिष्ये. ओम नमः शिवाय. अधिपति साथ में डालना, अधिपति साथ में डालना. हां तो आता टोटल 22 कुंभाचे रेकॉर्ड आपले हे झालेले स्नान. हो बाई अवघड. कुंभाचं स्नान झालेलं आहे टोटल. एक काम करू, बाहेर जाऊ, कपडे वगैरे सगळे पहिले बदलूयात आणि थेट कन्याकुमारी आधी धनुषकोडीला धनुषकोडीपर्यंत आलो होतो आणि एकदम रूलला पक्के. तो एक जण छोटा होता, तो जरा कन्व्हिन्स होत होता, पण त्यांचा मोठा आला तो काय ऐकायला तयार नाही आहे, सोडायला कसंच तयार नाही. सो आता निघालो आम्ही. तिथे एक दिवस केली आणि आता उद्या सकाळी 6 वाजता येईल इथे. 6 वाजता येऊन ड्रोन शॉट वगैरे घ्यायचा प्रयत्न करेल आणि थोडा वेळ टाईम स्पेंड करेल आणि कन्याकुमारीला निघेल. थोडासा अर्धा 1 तास जरी आधी आला असतो तरी चालला असतं एक वेळ. ठीक आहे, आता काय ते सांग. झालं की जाऊन रूमवरती झोपून जाऊ. बरं. उद्या आपण सकाळी निघलो, इथून सगळ्यात पहिले 5:30 निघलो. 6 वाजता ओपन करतात म्हणजे धनुषकोडी. 10-15 मिनटं लवकरच जाऊन थांबू तिथे. लवकर झालं तर गर्दी नसताना आपण तिथे पोहोचू. सनराईजचा आपण ड्रोन शॉट घेऊ. तिथे अर्धा तास लागेल, 1 तास बघू. 7 वाजता तिथून निघू, थेट प्रस्थान करू 480 किलोमीटर तिरुवनंतपुरम श्री पद्मनाभम टेम्पल. हां, तर आपले जे पोशाख आहे तो घालून एंटर करू. आता सकाळी 7ला निघणार. माझं कॅल्क्युलेशननुसार तिथं अरायवल टाईम दुपारचे 3 ते 4 वाजते, ॲज पर CNG फिलिंग आणि 80-90 त्यानुसार. मग तिथून आज सारखा सीन नको व्हायला CNGचा. नाही तसं नाही, 100 किलोमीटर पेट्रोलवर. पण ठीक आहे, काय असं नाही की परवडत नाही, पण नाही परवडतं की 25-27 ॲव्हरेज काढलं होतं त्याच्यावर. चांगलं आहे ते. मेनमध्ये काय झालं तर थोडंसं ट्रॅफिक आलं, त्यानुसार ते ड्रॉप होऊन 22पर्यंत आलं. एक अँझायटी होती ना. ते तर आहेच की. ठीक आहे, मी मंदिर जसं व्हिडिओमध्ये मेन्शन करून ठेवलेलं होतं की बाबा CNG सगळीकडे मिळेलच याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळं गप गुमाने आपलं 25 ॲव्हरेज पकडला मी. अर्धं पेट्रोल अर्धं CNG असं कन्झ्युम होईल. 25 ॲव्हरेज